गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे तुमचा भाऊ माही आणि आज आपल्याला जायचं होतं शॉपिंगला. सकाळचे वाजले होते 8. तर म्हटलं चला टायमिंग झालेला आहे तर आपण आंघोळ करू. बाहेर आंघोळीसाठी आलो आणि बाहेरचं वातावरण बघितलं तर खूप छान दिसत होतं. ते तर जाऊ द्या, आधी तुम्ही हे बघा. राम 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 राम. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला पण हसू आलं असेल जसं मला हसू आलं. तर सगळ्यांना माहिती आहे की सकाळी सकाळी थंड्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर सगळ्यांची हीच अवस्था असते. तर बाकी मग चला आपण पण लवकर तयारी करून निघू. तर फायनली मित्रांनो, तुमच्या भावाची तयारी झालेली. तुमचा भाऊ कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली गाईस, तयारी करून आपण बाहेर निघालोच होतो. तर हे वातावरण पाहून तुमच्या भावाच्या मनात कसं होतं. तर मित्रांनो, आजचं वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग आता निघू आपण शॉपिंगला. तर शॉपिंगला जाण्याआधी आपल्याला घ्यायचं आहे आपल्या मित्रांना आणि मित्रांना घेऊन जायचं आहे आपल्याला शॉपिंगला. तर चला मग निघू आपल्या मित्रांच्या रूमकडं. तर फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे आपल्या मित्राच्या रूमवरती. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो, हे आहे आमच्या मित्राचं रूम आणि आम्हाला वाटत होतं की म्हटलं त्यांच्या पण तयाऱ्या झाल्या असतील आणि मध्ये जाऊन पाहतो तर म्हटलं हे काय, एक मस्त निवांत बसला होता आणि दुसरा मस्त निवांत झोपला होता आणि तो मग आम्हाला विचारत होता की कुठं जायचं आहे. म्हटलं त्याला मग आम्ही सांगितलं होतं की म्हटलं आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, तरी पण तो निवांत झोपला होता. त्याला म्हटलं लवकर आवर, पाणी पावसाचं आपण लवकर येऊन जाऊ म्हटलं. फायनली त्याची पण तयारी झालीच होती आणि आम्ही निघालोच होतो. तेवढ्यात माऊ सांगत होती थांबा म्हणे. म्हटलं नाही, आम्हाला शॉपिंगला जायचं आहे. म्हटलं तिकडून येऊन थांबतो म्हटलं. बाकी मग आता त्याला घेऊन आम्ही निघालो आता शॉपिंगला. तर फायनली मित्रांनो, आपण बस स्टॉपला पोहोचलो आणि बस स्टॉपला पोहोचल्यानंतर आपण बसची वाट पाहतच होतो. तेवढ्यात बस आली आणि बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर सांगायला किधर जाने का पत्ता बोल. कंडक्टर विचारायला लागला किती तिकीट देऊ म्हणे. कंडक्टरला म्हटलं 2 तिकीट द्या MG रोडचे. मग 2 तिकीट काढले आणि निघालो आम्ही MG रोडला. तर फायनली मित्रांनो, आपण MG रोडला उतरलो आणि तिथून डायरेक्ट पोहोचलो आपण शालीमारला. शालीमार हे नाशिकचं सगळ्यात फेमस ठिकाण आहे. तिथं एकदम कमी किमतीमध्ये कपडे चांगले चांगले भेटतात आणि हे ठिकाण पाहून मला डायरेक्ट माझ्या मैत्रिणीची आठवण आली. ती डायरेक्ट तिच्या गावावरून इथं येते नाशिकला शॉपिंग करायला आणि शॉपिंग कुठं करते, या लूटगाडींवरती. मला तर हे ठिकाण पाहून एकदम हसू झालं राव. आणि किती मोठं टोन करून सांगते ती की मी म्हणे नाशिकला जाते शॉपिंग करायला. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो श्रमिक नगरमध्ये जिथं आपण राहतो आणि आम्ही फिरून फिरून खूप थकलो होतो आणि आम्हाला भूक पण लागली होती. आणि तुम्ही पाहू शकता माझा चेहरा एकदम उतरून गेला आहे आणि माझा मित्राचा पण चेहरा उतरून गेला आहे, कारण त्याला पण भूक लागलेली आहे. त्याला म्हटलं चला आता जाऊ रूमला आणि मस्त खाऊ म्हटलं. तेवढ्यात आपण रूमला पोहोचलो. मित्राने पटापट चप्पल काढले आणि डायरेक्ट रूममध्ये गेला. तर ही बघा मित्रांनो आजची आपली शॉपिंग. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की शॉपिंग कितीची झाली असेल. आणि रूममध्ये आलो आणि याने डायरेक्ट माझ्याकडून बॅग घेतली आणि सांगत होता की खायचं काय काय आणलं. म्हटलं खायचं काहीच नाही आणलं, इथं फक्त शूज आणि मोबाईलचे कवर आणलेत म्हटलं. आणि तेवढ्यात त्याने कवर पाहिले आणि सांगायला लागले म्हणे एवढे सावटे कवर का म्हणे, तुला तर कमीच पडले म्हणे. म्हटलं मग मला जे आवडलं ते घेऊन आलो म्हटलं मी. तर बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या न्यू आयडीला फॉलो करा. आणि व्हिडिओला लास्टपर्यंत पाहिलं त्याच्यासाठी थँक्यू. चला तर भेटू मग आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.